जालन्यात गॅससाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा, रोजंदारी बुडवून सकाळी 8 वाजल्यापासून रांगेत उभे नागरिक. गॅस तुटवड्यामुळे संताप व्यक्त. जालन्यात घरगुती गॅस मिळवण्यासाठी नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय. शहरातील विविध गॅस एजन्सीसमोर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळतात. सकाळी 8 वाजल्यापासूनच नागरिक गॅससाठी रांगेत उभे राहत असल्याचं चित्र सध्या जालन्यात दिसून येत आहे. मागील काही दिवसांपासून इराण आणि इस्रायल आणि अमेरिकेतील युद्धाच्या परिणामाचे पडसाद भारतातही उमटू लागले असून त्याचा परिणाम इंधन आणि गॅस पुरवठ्यावर होत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे देशातील अनेक भागांप्रमाणेच महाराष्ट्रातही गॅसचा तुटवडा निर्माण झाला असल्याचं सांगितलं जात आहे. जालना जिल्ह्यात गॅस पुरवठ्याबाबत निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधरी यांनी गॅस एजन्सी धारकांची बैठक घेतली. मागील काही दिवसांपासून गॅस उपलब्ध होत नसल्यानं ग्राहकांनी गॅस एजन्सीवर मोठी गर्दी केली होती. तसेच बुकिंग होत नसल्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत घरगुती गॅसचा सुरळीत साठा उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच घरगुती गॅसचा 3 दिवसांचा साठा सुरळीत उपलब्ध असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. शहर भागांसाठी 30 दिवसांची तर ग्रामीण भागासाठी 45 दिवसांची बुकिंग मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता संयम ठेवावा असं आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधरी यांनी केली आहे. मात्र नागरिकांची वाढलेली मागणी आणि पुरवठ्यातील अडचणी यामुळे एजन्सीवर गर्दी वाढली आहे. दरम्यान अनेक नागरिकांना रोजंदारी सोडून तासनतास रांगेत उभं राहावं लागत असल्यानं संताप व्यक्त केला जातोय. काही नागरिकांनी प्रशासनानं तात्काळ लक्ष देऊन गॅसचा पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी केली आहे. दादा मला सांगा की कधीपासून तुम्ही रांगेमध्ये सकाळी 8:30 वाजल्यापासून आलो साहेब इथं. 8:30 वाजल्यापासून येतो पण टाकी भेटा नाही. काम उडून आलो इथं. 1000 रुपये रोज सोडून आलो. काय करणार? टाकी परेशान आहे सकाळपासून. टाकी लवकर भेटायला पाहिजे. बाकी काय ते पूर्ण लोक भागवत कानाडे. मला सांगा की तुम्ही किती वाजल्यापासून या ठिकाणी उभे होते? 9 वाजून म्हणजे 8 वाजून 40 मिनिट आलो. गॅस मिळाला ना? हो भेटलाय ना. काय त्रासाला सामोरं जावं लागलं तुम्हाला सगळ्या? त्रास म्हणजे ऊन लागायला तर उन्हामध्ये त्रास सहन करायला लागतो. उन्हाचा दुसरा काय नाही. किती तास उभा होता तुम्ही? जवळपास आता किती वाजले बघा आता. सकाळी 6 वाजता 11 वाजले. जवळपास 2-3 तास झालेत मला उभा राहून. 2-2.5 तास. आता मिळाला गॅस? हो भेटलाय आता. काय नाव तुमचं? रामेश्वर भुसारे. दादा मला सांगा की काय त्रास होते तुम्हाला? त्रास काय आता ऊन पहा. 7 वाजल्यापासून लाईनीला आहे. नंबर नाही. गॅस संपालाय. पहिला गॅस फुकट करते गावात येते. आता गॅसची लाईन नाही लागू राहिली. आता शेतातून इथं येणं पडे. घरच्याचा फोन आला गॅस नाहीये. गॅसला बुकला 4 दिवस आधी बुकिंग केलाय तरी द्यायला नाही. अडचणी येऊन राहिल्या. सगळे काम धंदे. 1000 रुपये रोजाचा माणूस आहे मी. इथं येऊन उभा आहे नंबराला. भेटतो का नाही भेटतो त्याची बी हे नाहीये. गॅसच्या नुसते अडचणी करून ठेवल्यात. माणूस दवाखान्यात उभा आहे ना असं गॅसला उभा केलं जाईल. काय नाव तुमचं? माझं नाव मनोज बाब.